कॉन्स्टिपेशन म्हणजेच पोट साफ न होणं किंवा कोष्ठबद्धता, त्याची कारणं काय आहेत? तर वेळेत न खाणं, आधीचं पचण्याआधीच पुढचं खाणं, लंघन अतिप्रमाणात करणं, जे आपण उपवास वगैरे जे जास्त प्रमाणात करतात, किंवा अतिप्रमाणात फर्मेंटेड फूड खाणं, इडली डोसा सारखे पदार्थ, रात्रीचं जागरण, दिवसा झोपणे, अति व्यायाम करणे किंवा अजिबात व्यायाम न करणे, अतिमैथून, मानसिक चिंता असणे आणि अग्निमांद्य, ही मुख्यतः कारणं आहेत तुमचं पोट साफ न होण्याची. आता तुम्हाला त्याच्या आधी म्हणजे कॉन्स्टिपेशन हा डिसीज होण्याआधी तुम्हाला काय काय सिम्पटम्स जाणवायला लागतील? पोट जड होणं, पोट साफ न होण्याची फिलिंग, भूक न लागणं किंवा दुर्गंधयुक्त अपान निस्सरण. आता मुख्य लक्षणं काय जाणवणार आपल्याला जेव्हा तुम्हाला कॉन्स्टिपेशन हा डिसीज झालेला असेल? तर पोट जड होणं, शौचास कुंठावं लागणं, हार्ड आणि ड्राय स्टूल्स, इनडायजेशन, पोटदुखी, लिथार्जी, उत्साह नसणे आणि हो चिडचिडपणा सुद्धा हा तुमच्या कॉन्स्टिपेशनशी रिलेटेड आहे. मग आता आयुर्वेद काय सांगतं? तर कॉन्स्टिपेशनमध्ये जे स्ट्रॉंग लॅक्झेटिव्स घेतात लोक, तर ते पूर्णतः घेऊ नयेत, कारण ते वात प्रकोपक आहेत आणि ते तुमच्या पोटाला किंवा पचनशक्तीला अजून कमजोर करणार आहेत. म्हणून अनुलोमक औषध आपण वापरतो, जसं की आहारामधले आपल्या मनुका आहेत, दूध, एरंड तेल करेक्ट प्रमाणामध्ये. आणि त्याची बेस्ट ट्रीटमेंट आहे बस्ती चिकित्सा, जी तुमच्या कोलॉनचा टोन आहे ते रिस्टोर करून गट हेल्थ किंवा पचनशक्ती हे पूर्णतः नॉर्मल करतं. फोर्स नाही तर फिक्स केलं पाहिजे तुमच्या गटला, मग गट आपोआपच नॅचरली काम करेल.